महात्मा फुले जयंती दिनी भीम जन्मभूमी महूचा देखावा नागरिकांना दर्शनासाठी खुला। शिक्षणाचं महत्त्व आणि समाजात सन्मानाने जगण्याची मुभा आपणास महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळाली आहे। तसेच संविधानाने दिलेल्या प्रत्येकास शिक्षणाचा हक्क माणसाला आरण्यातून प्रगतीकडे वाटचाल करण्यास प्रेरित करत आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य भीम जन्मभूमी महूचा देखावा साकारण्यात आला आहे। तर शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती दिनी नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचे प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा त्यांचा जन्म, शिक्षण, आयुष्यातले अनेक प्रसंग या देखाव्यात सादर करण्यात आले आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा खडतर प्रवास आणि आपल्या देशाला मिळालेल्या संविधानाचे प्रत्येक क्षण इथे पाहायला मिळतात। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनी म्हणजेच 11 एप्रिल रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला। सदर देखाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झाले। यावेळी समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस राहुल पगारे, खजिनदार विजय पवार, संयोजक समितीचे संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, सनी वाघ, आकाश भालेराव, संतोष पाटील, रामबाबा पठारे, नैना वाघ, संतोष कांबळे, किशोर खरताळे, बाळासाहेब सोनवणे, राजभाऊ वानखडे, चंद्रकांत भालेराव, संजय भालेराव, रोहित निर्भवणे, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, राजू पगारे, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, कैलास वानखेडे, बाळासाहेब जाधव, बौद्धाचार्य प्रवीण बागुल, सावदास भालेराव, प्रभाकर कांबळे, पी.के. गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, भीमचंद चंद्र मोरे, कुणाल कांबळे, महिला आघाडीच्या माधुरी भोडे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमलबाई तडवी, विमलबाई जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते। हा देखावा सुमारे 35 बाय 32 फुटाचा असून त्याची उंची देखील 45 फूट आहे। देखाव्याचे संपूर्ण संकल्पनाकार व दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिस्कर यांनी काम पाहिले। या देखाव्यामुळे नाशिककरांना महू येथील ऐतिहासिक वास्तूचे दर्शन नाशिकमध्येच घडत आहे। यामुळे नागरिकात उत्साहाचे वातावरण असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर या देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। ज्या परंपरा आम्ही सामुदायिक सुरू केल्या, दिवंगत श्रीवाल असतील, दिलीपासून असतील, संजय वालपासून तर भारतीयपासून आपण जे त्या परंपरा आपण रूढी परंपरा आपण चालू ठेवण्यासाठी त्याच्या ताकदीला आपण करीत आहात। अभिमान आहे आपल्या खेळाचा, हा दुःशिक्षाची पौर्णिमा आहे, दुष्टाची जयंती आणि त्या आपण काही मुहूर्त वगैरे बघत नाही, पण त्या मंदिरापैकी आपण हे सर्व कार्यक्रम उद्देशिकेचा वाचन करतोय, ध्वजारोहण करतोय, गारपण करतोय। मला असं वाटतं याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं नियोजन काही नाही। हे नियोजन करत असताना मी पूर्ण विनंती करणार की आपल्या हातात ABCD काय असायचे असतील, परंतु रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीचा भाग विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले एक बाप आहेत। त्या बापाच्या आम्ही लेकर आहोत, त्याच मुलाला त्याच ताकदीनं आम्हाला हा महोत्सव व्यवस्थित शिस्तीत संपन्न करायचा आहे। त्यासाठी आपण काय मतभेद असतील आपण ते कालावधी पडलाय, परंतु महापुरुषाच्या ह्या महोत्सवाला कोणत्या पद्धतीचा घालबूट करणार आहे याची आपण दक्षता घेणार आहोत। समजदार तुम्ही निर्माण केल्या जनतेमध्ये तोच विश्वास, त्याच ताकदीनं, त्याच हिमतीनं आपण कधी मला खात्री आहे, मला विश्वास है। शेर कभी बिकता नहीं, कुत्तों के बाजार में जो बिकता है वो टिकता नहीं। रिपब्लिकन पक्षाचे दरबार में रिपब्लिकन पक्षाच्या कोणाला मान सन्मान राहील, कोणाला खुर्ची भेटणार नाही, कोणाला भाषण भेटणार नाही, कोणाला पुण्याची जागा भेटणार नाही, कोणाचं नाव येणार नाही, पण माफी अजिबात मागायची नाही, कारण हा माझ्या बापाचा गोष्ट आहे। बापाच्या झाले गेलेलं सर्व विसरून एका जीवाला एका ताकदीनं होय होय आम्ही रिपब्लिकन चळवळीचे नेते कार्यकर्ते समजतो, तुमचा आदर्श अशा पद्धतीनं हा जयंती आपण साजरा करता। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समितीनं कार्यकर्ते निवडली
रथ रथ कोणाचा राहिला असेल उदीव ती पुढच्या वर्षी आपण करून टाकू. पण आता मात्र त्या ताकदीनं त्या सिद्धीनं एका जीवनात एक आहे सिद्धीनं आपण एक संघ असून एका वेळा घेण्याचे समजून आपण एकत्र राहावं. हा खरे महत्त्वाचा आहे. हे दिवस हा संपन्न करावा अशी अपेक्षा करतो. मला बोलवलं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले. इतके अधर्म, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व आपल्या या ओळींमध्ये अधोरेखित केले करणारे खऱ्या अर्थानं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो. त्रिवार अभिवादन. आज विश्वरत्न, विश्वभूषण, विश्ववंदनीय आधुनिक भारताचे जनक, राष्ट्रनिर्माते, परमपूज्य महामानव भारतरत्न बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 137व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक भीमजयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज सर्व विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जी काही परंपरा आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मांडलं त्या राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती होती आणि त्याच जयंतीचा औचित्य साधून आजचा हा जो देखावा आहे त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आणि आजपासून जो देखावा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मऊ येथील, मध्य प्रदेश येथील भीम जन्मभूमी हा मऊ येथील जो त्या ठिकाणीचा जो काही देखावा आहे त्या देखाव्याच्या प्रतिकृतीचा खऱ्या अर्थानं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि आजपासून या शहरातील, या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी, बहुजन समाजातील सर्व नागरिकांसाठी, धम्म उपासक, धम्म उपासिका या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला झालेला आहे असं मी या ठिकाणी समितीच्या वतीनं जाहीर करतो. दुसरी महत्त्वाची बाब असा आहे की सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 134वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात, आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करण्याचा समितीचा मानस आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता भीमकन्या बहुउद्देशीय महिला मंडळाच्या माध्यमातून रात्री 10 वाजता आज महिलांवर होणारे जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ म्हणा किंवा स्वसंरक्षणासाठी या स्वसंरक्षणाचे धडे म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स डिफेन्स आपण ज्याला म्हणतो ते धड्यांचं प्रात्यक्षिक आपण 13 एप्रिलच्या दिवशी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी लेझिम पथक असेल आणि नृत्य आविष्कार आपल्या येथील गुणी कलावंत बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानवंदना देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब, ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा किंवा स्त्री शिक्षणाचे दैवत किंवा शिक्षणाचं दैवत जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी समितीच्या माध्यमातून या विभागातील, या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यास अभियान या उपक्रमाला आज सकाळी 6 वाजेपासून बौद्ध विहार आणि समाज मंदिर या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे. या उपक्रमामध्ये आज किमान 1000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि समितीला विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं त्यांनी सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की देशाचं हे जे काही संविधान आहे, जो हा पवित्र ग्रंथ आहे, या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं भारतीय संविधानाच्या प्रतीचं आपण या ठिकाणी या उद्देशिकेचं आज वाचन केलेलं आहे. आणि आज जे मंडळ या जयंती उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत, ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांचा आपण सन्मान करत आहोत, या सर्वांना या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संविधानाची प्रत आणि संविधानाचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी सप्रेम भेट देणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, समितीच्या वतीनं अजून एक उपक्रम आम्ही या वर्षापासून हाती घेतलेला आहे की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर आणि सेफ विंग्स या संस्थेच्या माध्यमातून आम्ही यावर्षी 100 गुणवंत, गरजू आणि गरीब जे गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे परंतु परिस्थिती नाही, अशा 100 विद्यार्थ्यांचं
शैक्षणिक पालक तत्व आम्ही यावर्षी स्वीकारलेलं आहे। त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी समितीने या वर्षापासून घेतलेली आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। आणि 14 एप्रिलला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी या शहरातील जे चित्ररथ या ठिकाणी दाखल होणार आहेत, त्या चित्ररथांना विनंती केली की आपण आपल्या बापाच्या बापाला महाविद्वान या ठिकाणी आपल्या या आदर्श विचारांना आपण वंदन करत आहोत। मस्तीत पण शिस्तीत या जयंतीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहे आणि जास्तीत जास्त प्रबोधनात्मक पद्धतीने ही जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शाहू फुले, त्याचबरोबर संभाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत, तरुण पिढीपर्यंत कसे जातील असे प्रबोधनात्मक जर तुम्ही विचार जर त्या ठिकाणी मांडले तर त्या चित्ररथांना यावर्षी पोलीस आयुक्त आदरणीय संदीपजी कर्णिक यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। मी त्या निमित्तानं आदरणीय पोलीस आयुक्तांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद समितीच्या वतीनं व्यक्त करतो। आणि सालाबादाप्रमाणे याही वर्षी 13 एप्रिल आणि 14 एप्रिल महामानवास वंदन केल्यानंतर दिनांक 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका मंजुषाताई शिंदे, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात फेम, मंजुषाताई शिंदे पुणे येथील यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम 15 एप्रिल रोजी या ठिकाणी समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे। 16 तारखेला दिनांक 16 एप्रिल रोजी हिंदवी पाटील लावणी समृद्धी यांचा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, दिनांक 17 एप्रिल रोजी नागपूर येथील उच्च विद्याभूषित, उच्च शिक्षित प्रबोधनकार, विद्रोही प्रबोधनकार विकास राजा गोसावी यांचा बुद्ध व भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे। आणि दिनांक 18 एप्रिल रोजी समारोपाचा कार्यक्रम आपण ज्या दिवशी करतो त्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका भीमकन्या कडूबाई खरात यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। म्हणजेच 13 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत अनेक उपक्रम समितीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या होत असलेल्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। जयंती अध्यक्ष सन्माननीय अनिकेत राजेंद्र गांगुर्डे असतील, त्याचबरोबर कार्याध्यक्ष मनोहर नाना जाधव असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुचिताताई गांगुर्डे, खजिनदार विजयजी पवार, सरचिटणीस राहुल पगारे, विजय पवार यांच्या वतीनं आणि सार्वजनिक समितीचे प्रमुख आमचे आधारस्तंभ संयोजक सन्माननीय संजयजी नाना भालेराव, सनी सुनील भाऊ वाघ, पवन भाऊ पवार, हरीश भाऊ भाडांगे, शेखर भाऊ भालेराव, समीर भाई शेख, रामबाबा पठारे, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे चंद्रकांत भाई भालेराव, महेंद्रजी साळवे, बाळासाहेबजी जाधव, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे राजाभाऊ वानखेडे, आमच्या नैनाताई वाघ असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे बाळासाहेबजी सोनवणे असतील, दिनेशजी दासवानी असतील, संतोषजी कांबळे, विलासरावजी गायकवाड, त्याचबरोबर अमोलजी पगारे साहेब आमचे जे युवा नेते आणि संयोजक समितीचे आहेत संतोषजी पाटील असतील। आणि खऱ्या अर्थानं आमचे भारतीय आज दिनांक 11 एप्रिल रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नवीन अभिवादन, तसेच आज जयंतीनिमित्त नाशिक रोड विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर शाहू जयंती उत्सव सन 2025 आज रोजी देखाव्याचं लोकार्पण झालेले आहे। तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा। तसेच सर्वांनी नाशिक रोड जयंतीमध्ये सहभागी व्हावं ह्या शुभेच्छा देतो। मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गांगुर्डे यांनी जय भीम, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीमजन्म, या देखाव्याचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला। या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुर्डे, कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब, आमच्या गांगुर्डेताई, त्याचप्रमाणे गांगुर्डे, त्याचप्रमाणे आमचे किशोरजी पवार, विजय पवार, राहुल पगारे, या सगळ्यांच्या कष्टाने, त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये, त्यामध्ये
यामध्ये सुनील चव्हाण, भाऊ पवार, नरेश भडांगे, याचप्रमाणे रामभाऊ भंडारे, दिलीप चव्हाणी, संतोषजी कांबळे, राजभाऊ वानखेडे, संजय मालेगाव या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व त्या सगळ्या घटकांच्या वतीने या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगला असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितपणानं हे जयंतीचा जो कार्यकाल आहे आणि कीर्ती गांगुडे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगले या जयंतीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि मी सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आव्हान करत की जयंती अत्यंत शिस्त पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला या ठिकाणी दिला तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा जो मानस आपला आहे या जयंतीच्या माध्यमातून तो आपल्याला या ठिकाणी साध्य करायचा आहे. कुणी गडबड गोंधळ न करता चांगल्या पद्धतीने चांगल्या सेवाभावाने या ठिकाणी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. सगळ्यांना या 14 एप्रिलच्या निमित्तानं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो व आजपासून जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व अध्यक्ष कार्यकर्ते यांच्या वतीनं हा देखावा आजपासून या ठिकाणी खुला झाला या ठिकाणी असं आवाहन करतो. सगळ्यांनी त्याचा स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.